नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, सद्यस्थितीत पसंतीक्रम भरण्याची वेळ आलेली आहे आणि पसंतीक्रमासाठी 6 ते 11 ह्या दरम्यान कालावधी दिला होता, पण हा कालावधी अत्यल्प पुरेसा आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर सर्व्हर डाऊन, तांत्रिक अडचणी याला सामोरे जावं लागत आहे. तर युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने वारंवार पाठपुरावा करून ज्याची दखल प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासुद्धा घेतली, परिषदेचे आयुक्त, शिक्षण आयुक्त व राज्याचे शिक्षण मंत्री या सर्वांकडे पाठपुरावा करून आपण 2 दिवसांची मुदतवाढ घेतली, परंतु 2 दिवसांची मुदतवाढ ही पुरेशी नाही आहे. तर त्यामुळं शेवटचा बांधव कुणाचंही नुकसान होणार नाही, ह्यासाठी आपण खबरदारी घेऊन कालही अध्यक्षांना आपण संपर्क साधला, तर त्यांनी सांगितलं काल सकाळपर्यंत 11ची अपडेट 1,07,000 उमेदवारांनी पसंतीक्रम नोंदवले. तर ह्या स्थितीत हे महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपण पसंतीक्रमाला मुदतवाढ देण्यासाठी, तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी वारंवार प्रशासनाच्या संपर्कात आहोत. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं, जे बांधवांचे मला हजारो कॉल्स येत आहेत, ज्या माध्यमातून मॅसेजच्या माध्यमातून सगळ्यांची विचारणा होत आहे, सगळेजण संभ्रमात आहेत प्रत्येक ग्रुपवरती. तर 3 महत्त्वपूर्ण प्रश्नावरून तुम्हाला मी एक सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि जी काय ऑथेंटिक माहिती आहे ती. सर्वप्रथम पहिला, बीएमसीचा 1 जुलै 2026 रोजीचा शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये बीएमसी ही स्वतंत्र स्वायत्त महानगरपालिका आहे. त्यांनी वयाची अट निर्गमित करताना त्यांनी स्वतंत्र निर्णय, त्यांचे नियमावली राखून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी जवळपास 33 वर्ष वयोगटाची मर्यादा ठेवली आहे आणि आदरसाठी 38 ह्याप्रमाणे त्यांनी वयोमर्यादा ठेवलेली आहे. आणि दुसरी बाब, जे की इतर आस्थापनांना खुल्या प्रवर्गातून, मागासवर्गीयातून खुल्या प्रवर्गात जाता येतं, त्या पद्धतीने तिथं जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सेवेत असलेले कॉन्ट्रॅक्टच्या कॅन्डिडेटना सुद्धा हीच अट कायम आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही शिथिल अट करण्यात आलेली नाही. तर विषय दुसरा समजून घेऊया आपण. अनेक बांधवांचे कॉल्स येत आहेत की आम्हाला महानगरपालिकेमध्ये नाशिक असेल व इतर असेल की 2-3 ठिकाणी विधा मुलाखतीच्या माध्यमातून, अर्थातच विथ इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पार्शली अनएडेड ह्या आलेले आहेत, तर आम्ही देऊ का नको? तर मित्रांनो सांगतो, महानगरपालिका, कॉर्पोरेशन हे स्वायत्त असतात. आता PCMC स्वतंत्र आहे, तिचं उत्पन्नाचे स्रोत स्वतंत्र आहेत. तुमची BMC असेल, ज्या की आशिया खंडातल्या टॉप 10, टॉप 5 मध्ये ह्या महानगरपालिका आहेत. त्याच धर्तीवर महानगरपालिका ही शहराचं लोकसंख्या मर्यादा ओलांडल्यानंतर आणि जेव्हा मतदारसंघ, विशेषतः सांगतो, वेगळं उदाहरण देऊन सांगतो की ज्या शहरामध्ये 2 विधानसभा मतदारसंघ बसू शकतात, अशा स्थितीत असताना सुद्धा महानगरपालिकेची निर्मिती होते आणि त्याचा उत्पन्नाचा स्रोत भरपूर असतो. म्हणून लोकसंख्येची गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांच्या हितासाठी परिपूर्ण शहरातील नागरिकांच्या, विद्यार्थ्यांना, पाल्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, या हेतूने ती जबाबदारीपूर्वक म्हणून त्या महापालिकेने त्या शाळा निर्मितीचा निर्णय घेतलेला असतो. त्या माध्यमातून त्यांना त्या संस्था उभाराव्या लागतात, म्हणजेच त्या शासनाच्या आधिपत्याखाली नसतात. त्यामुळं शासनाच्या ग्रँटेड्स नसतात, शासनाचं अनुदान नसते. म्हणून स्वायत्त संस्थेने उभा केलेल्या, अर्थातच महानगरपालिकेने उभा केलेल्या त्या संस्था असतात आणि त्यांना फुल पेमेंट असतं. दुसरी बाब, त्यांना अदर TADA, अदर बोनस पण असतो, जो की सर्व महापालिकेतील, राज्यातील जेवढ्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जी देयक असतात, 22 महानगरपालिका समिती, 22-23, तर त्या महानगरपालिकेत बोनस जे असतं, दिवाळी बोनस वगैरे, ते त्या पद्धतीनं वेगवेगळे त्यांच्या नियमानुसार तुम्हाला वाढीव भत्ते सुद्धा देण्यात येतात. तर अशा पद्धतीनं त्या संस्था अनएडेड आहेत, म्हणजे नॉन ग्रँट आहेत, असा समज कुणी करू नये. तर ह्या पद्धतीची ही अशी माहिती आहे. दुसरी बाब, काही महाभागांनी सांगितलं की त्या तिथं देण्यास हरकत नाही आहे, पण हे सत्य माहिती ही आहे आणि या धर्तीवर तुम्हाला द्यायचं की नाही ते ठरवा तुम्ही. कारण भविष्यात नगरविकास टू ग्रामविकास बदलीसाठीही मुभा आहे, पण ह्या सद्यस्थितीत त्या स्वयंनिर्मित संबंधित महापालिकेच्या आहेत. त्यामुळं सदैविक बुद्धीचा वापर करून, डीप स्टडी करून त्या प्रेफरन्स द्या. प्रचंड पगार आहे म्हणून जर कोणी देत असेल तर बिलकुलच, पगारी आहेतच तिथं, तर इतरांच्या तुलनेत तुम्हाला तिथं आर्थिक लाभ जास्त होणार आहे. परंतु देत असताना सर्व चहूबाजूचा विचार करा, कारण सर्व बांधव 500-700 किलोमीटरवरती आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाणार आहेत, कारण फ्युचरचा विचार तेवढा महत्त्वपूर्ण असतो कुटुंबापासून दूर जाताना. तिसरा विषय आहे, अनेकांचे कॉल्स येत आहेत, अनेक महिला भगिनींचे आणि अनेक बांधवांचे. तिसरा शेवटचा क्वेश्चन आहे की मी मागासवर्गीयातून आहे आणि खुल्या प्रवर्गाची तर वयाची मर्यादा आहे 38-39. तर असं असताना मागासवर्गीय उमेदवार हा खुल्या गटाचे पसंतीक्रम आलेत आणि त्यावरती अप्लाय करू शकतो का?
तर पहिलं उत्तर आहे करू शकतो. का तर मागासवर्गीयातून खुल्या गटासाठी अप्लाय करताना वय मर्यादा 43 आहे. आणि दुसरी बाब सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर 43 पर्यंत मी जेवढे कॉल्स आले, जेवढे मेसेज आले, त्यांना सगळ्यांना सांगितलं 43 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर ही सत्यस्थिती आहे आणि अनेकांना पसंतीक्रम खुल्या प्रवर्गाचे आलेले आहेत. तर त्या सर्वांना विनंती करतो, आता अनलॉकचं सुद्धा ऑप्शन केलं आहे. ज्यांनी नाही केलं त्यांनी सुद्धा या माध्यमातून अप्लाय करू शकता. तर प्रचंड प्रमाणावर खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत, त्यातही तुम्ही लाभ घेऊ शकता. जर तुमचं तिथं मेरिट बसले, नक्की तुमची निवड होईल. तर अशाच पद्धतीने या 3 प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठी आपण ही बाब महत्त्वपूर्ण होती, ही लक्षात घेता तुमच्याशी संवाद साधला या 3 विषयावरती. अजूनही समजलं नसेल, समाधान झालं नसेल तर मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारा. सोबतच माझा मोबाईल क्रमांक आहे, त्यावरती संपर्क साधा. मी नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी सदैव तत्पर आहे. युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम आहे. कोर टीमच्या कुठल्याही सदस्याला फोन लावा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया. नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या तांत्रिक अडचणीसाठी, प्रत्येक बांधवाच्या समस्येसाठी आपण आहोतच. काळजी घ्या. धन्यवाद.